थंडीची ही छान हवा आणि गरमागरम उकडलेले स्वीट कॉर्न. आहा! याहून परफेक्ट स्नॅक्स दुसरं काय असणार आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम सिंपल पण सुपर टेस्टी असं बॉईल स्वीट कॉर्न, ज्याला खाल्ल्यानंतर तुमचं मन गरम होईल आणि शरीरही हेल्दी राहील बघा. स्वीट कॉर्न हे फक्त चविष्टच नाही तर फायबर्स, विटॅमिन्स आणि एनर्जीने भरलेलं असतं. थंडीच्या या दिवसांमध्ये शरीराला वार्म ठेवायला हे नैसर्गिक बूस्टरच समजा तुम्ही. शिवाय वजन कमी करत असाल तरीही एकदम हलकं, फिलिंग आणि गिल्ट फ्री स्नॅक्स आहे बरं का. म्हणूनच स्वीट कॉर्नला हेल्दी हंगर सोल्युशन असेही म्हणतात. आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे हा स्वीट कॉर्न तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकता. म्हणजे बटर कॉर्न, मसाला कॉर्न, चीज कॉर्न हे आपण पुढे बघणारच आहे. या शानदार व्हरायटीजला तोडच नाही. तर चला पटकन आपण स्वीट कॉर्न सोलून घेऊया. तर स्वीट कॉर्नचं कव्हर काढताना नेहमी मला असं वाटतं की या हिरव्या पानांमध्ये एक गोड सरप्राईज लपलेलं असतं बरं का. चला पाहूया आजचं सरप्राईज किती छान आहे. ते खाल्ल्यानंतरच समजेल की आजचे स्वीट कॉर्न किती गोड आहे म्हणून. त्यासाठी मके बॉईल करावे लागतील ना. तर बघा पाण्याला आता उकळी आलेली आहे. तर चला त्यात आपण स्वीट कॉर्न ठेवूया. तर ह्या पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीनुसार म्हणजे थोडं जास्तीचंच मीठ घालायचं आहे बघा. म्हणजे स्वीट कॉर्न छान खारे होतील बघा. तर या स्वीट कॉर्नचे फायदे सांगायला गेलं तर भरपूर आहेत. पण नैसर्गिक कार्बोहायड्रेट्समुळे लगेचच ऊर्जा मिळते. दुसरं म्हणजे फायबर भरपूर असल्यामुळे डायजेशन छान होतं. बरेच जण वजन कमी करण्यासाठी मक्याच्या म्हणजे स्वीट कॉर्नचा उपयोग करतात. तर पोट जास्त वेळ भरल्यासारखं राहतं त्याच्यामुळे. शिवाय व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे चेहऱ्याची चमक आणि केसांना मजबूती मिळते बरं का. तर स्वीट कॉर्नचे काय काय फायदे आहे तर विचारू नका तुम्ही. पण महत्त्वाचे आणि मला माहीत असलेले असे फायदे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. बोलता बोलता कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्याही आणि आपले स्वीट कॉर्न तर इथे मस्त वाफलेले आहे. तर सर्वात पहिले आपण साल्टेड व्हर्जन बघणार आहोत. पण हवं तर हेच स्वीट कॉर्न तुम्ही सलाडमध्ये, सूपमध्ये, कटलेटमध्ये किंवा चाटमध्येही वापरू शकतात बघा. इथे मी मसाला स्वीट कॉर्न बनवते आहे. तर याच्यासाठी लागणारे आपल्याला तिखट, मीठ आणि मॅगी मसाला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे. लिंबूच्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे. तो लिंबू आता आपल्याला मसाल्यामध्ये डीप करायचा आहे बघा. आता हा लिंबू आणि मसाला जेव्हा उकड आलेल्या मक्याला आपण चोळू तेव्हा त्याची टेस्ट तर अजूनच वाढणार आहे. तर हा स्वीट कॉर्न खायलाही खूपच टेस्टी लागतो. पण स्वीट कॉर्नची खरी सिम्प्लिसिटी म्हणाल तर तुम्ही थोडं मीठ, थोडं उकळ आणि मिळतो एकदम परफेक्ट स्नॅक्स. अहो मंडळी, तुम्ही कोवळा मका जेव्हा चुलीवर भाजताना तो जर खाऊन बघितला तर त्याची चव तुम्ही विसरणार नाही बघा. तर त्याप्रमाणेच आपण सिम्पल बॉईल स्वीट कॉर्नपासून एकदम झटपट, हेल्दी, चटपटीत, रंगीत आणि चवदार सलाड बनवणार आहे बघा. तर त्यासाठी आपल्याला स्वीट कॉर्न कापून घ्यायचे आहे चाकूने. मी अगदी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे. त्या गोड मऊ स्वीट कॉर्नमध्ये ताजेतवाने टोमॅटो, काकडी, कांदा आणि वरतून मस्त चिमूटभर चाट मसाला, मीठ आणि थोडंसं तिखट. सलाडचा चटपटीतपणा येण्यासाठी यात थोडासा लिंबू पिळायचा आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. आहा! असं सलाड जे 2 मिनिटात तयार होतं आणि खाल्ल्यावर पूर्ण फ्रेश फिलिंग मिळते बघा. आता दुसऱ्या प्रकारे कॉर्न बघूया. तर हे कॉर्न लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात बघा. तर हे क्रीमी, सुगंधी आणि मेल्टिंग इन माउथ असं बटर कॉर्न बघणार आहे आपण. गरमागरम स्वीट कॉर्नवर जेव्हा बटर वितळतं ना तेव्हा त्याचा सुगंध पुरेसा असतो बरं का भूक वाढवायला. बस 2 मिनिटात तयार होतं चटकदार बटर कॉर्न. म्हणजे गरमागरम कॉर्नवर बटर घालायचं, त्यामध्ये थोडासा चाट मसाला घालायचा आणि हवं असल्यास मीठ घाला, नाही घातलं तरीही चालणार आहे. आणि मस्त आपला एकदम टेस्टी यम्मी असा बटर कॉर्न तयार आहे. तर मग सिंपल, हेल्दी, झटपट होणारे हे कॉर्न एकदा नक्की करून बघा आणि थंडीचे दिवस आणखीन मजेदार बनवा.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.